पण स्टेजवर जायचं धाडस मला कधीच झालं नाही. असं वाटायचं की आयुष्यात सगळं काही मी जिंकल, पण स्टेजचं तेवढं मला डेअरिंग जमणार नाही. पण ते आज महाराजांनी माझ्या ते अवगत केलं. आणि महाराजांचं प्रशिक्षण करण्याच्या मागचा हेतू असा की आतापर्यंत मी खूप गुगलला सर्च केलं की आपल्या बोली भाषेत आपल्याला समजून घ्यायला असं कोण आहे का आपल्याला टीचिंग करणारं, मार्गदर्शन करणारं. तर ज्यावेळेस महाराजांचं व्हिडिओ बघायला सुरुवात केली, असं वेळ लागला 8 दिवस मी पूर्ण व्हिडिओ त्यांचं रोज रेग्युलर चालू केलं बघायचं. चॅनल सबस्क्राईब केला, व्हिडिओ बघितलं आणि नंतर कॉन्टॅक्ट साधला 2-2.5 महिन्यापूर्वी. मग महाराजांनी बीडचं सांगितलं, लोणावळ्याचं सांगितलं, पण महिलांच्या मागे नेहमी गडबड, घाई गडबड. तर अशा गडबडीत माझी एक ती लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणल्याप्रमाणे माझ्या मनात इच्छा होती की नाही मला महाराजांचं प्रशिक्षण करायचं. आज बारामती ठिकाण आहे, पुण्यासारखं ठिकाण आहे, सोलापूर वगैरे. पण घरच्यांचा पण विरोध होता की एवढ्या लांब तू चालली. पण माझ्या डोक्यात एकच बसलं होती की महाराजांची बोली भाषा एकदम आपल्याला सहज समजेल अशी पण आहे आणि मला तिथं गेल्यानंतर 100% मला रिझल्ट पण भेटणार आहे. तर मी खूप विचार करून निर्णय घेतला आणि ह्या प्रशिक्षणाला आले. तर इथं आल्यासारखं माझं एवढं छान सार्थक झालं की खरंच मला माईकवर बोलण्याचं कधीच डेअरिंग नव्हतं आणि वाटत पण नव्हतं की मी एक 5 मिनिटं 2 मिनिटं बोलीन म्हणून. आता आवड निर्माण झाली की कधी माझा नंबर येतो कधी मी बोलते. अगोदर असं वाटायचं की सॉरी तुम्ही पुढे जावा, मी नंतर येते, सॉरी तुम्ही पुढे जावा. पण आता असं वाटतं की नाही माझा नंबर अगोदर यावा. एवढं छान त्यांनी शिकवलं आणि खूप छान माझा कॉन्फिडन्स आला. आणि भविष्याच्या वाटचालीसाठी तुमच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद असावेत अशीच अपेक्षा व्यक्त करते आणि